नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की विशाखा तनयाला फार ओरडत असते. तनयाला म्हणते की काय गं तनया, तुला काय गरज होती? थोडा वेळ तू तिथे शांत बसू शकत नव्हते का? ती वसुंधरा कशी गपचूप बसली होती. तू थोडा वेळ अजून काढला असतास तर मी बघितलं असतं ना काय झालं असतं, आणि तिथे काही मला चुकीचं कमी जास्त वाटलं असतं तर मी ते थांबवलं असतं ना गं. मूर्खपणा काय तनया, तू पण तुझ्या ना प्रत्येक चुकांवर पाणी घालता घालता कव्हरअप करता करता माझ्या नाकी नऊ यायला लागलेत. तनया म्हणते की अगं मॉम, पण तुला काय माहिती तिथे बसून तुला इथे काय होते ते. अगं त्या लाटा कसल्या जोरात लागत होत्या माहिती आहे तुला. तेव्हा विशाखा म्हणते की त्या वसुंधराला सुद्धा लागल्यास ना, आता मला जयश्रीचा विचार करवत नाही आहे. ती जयू तुझ्याबद्दल काय विचार करेल. तनया म्हणते की आई, मी बघून घेईन त्यांना. तेवढ्या जयश्री तिथे येते. तेव्हा विशाखा म्हणते की अगं जयू, बघ ना गं हिने काय केलं. हिचा पोरकटपणाच संपत नाही. मी ना वैतागली. आता मी तिला तेच समजवत होते. जयश्री तिच्या सांदिसने कानघाले वाजवते आणि म्हणते की तनया, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, असं म्हणून ती तिथून निघून जाते. विशाखा तिला रडायचं नाटक करायला लावते. तनया डोळ्यात पाणी आणून तिथे आपली बसलेली असते, पण जयश्री काहीही वाद न घालता तिथून निघून जाते. विशाखा मात्र तनयाला ओरडत बसलेली असते. इकडे आकाश रुसून बसलेला असतो. वसुंधरा त्याची समजूत काढत असते. आकाश म्हणतो की वसुंधरा, तुम्हाला काय गरज होती अशा शिक्षेला हो म्हणायची. तुम्हाला माहिती आहे आपल्या जवळचा माणूस एखाद्याला गमावणं काय असतं ते. एकदा मी गमावले, मला आता दुसऱ्यांदा गमवायची इच्छा नाही आहे. अहो, तुमच्या मागे आमचं काय झालं असतं याचा तुम्ही विचार तरी केलेला आहात का? वसुंधरा म्हणते की अहो आकाश, पण मला माहीत होतं ना मला काहीही होणार नाही. आकाश म्हणतो की हो, तुम्ही तर आमच्या आठवणीत तिथे मस्त हसत बसला होता, पण आमच्या इथं काय झालं होतं तुम्हाला बघून तुम्हाला त्याची कल्पनासुद्धा नाही आहे. वसुंधरा म्हणते की आकाश, शेवटी तर आपलं जिंकलं प्रेमच ना, मला काहीच झालेलं नाही आहे. आकाश म्हणतो की अहो वसुंधरा, काहीच झालेलं नाही आहे हे माझं नशीब, पण काही झालं असतं तर आम्ही काय केलं असतं. तुम्ही मला वचन द्या, इथून पुढे तुम्ही काहीही असं करणार नाही. वसुंधरा म्हणते की आकाश, तुम्ही माझ्यासोबत जोपर्यंत आहात तोपर्यंत मला काहीही होणार नाही. आकाश वसुंधराला चांगलं प्रॉमिस देते. इकडे जयश्री बाहेर आलेली असते. तेव्हा वसुंधरासुद्धा तिथेच असते. तेवढ्यात त्याच्या शिष्य येतात आणि म्हणतात की गुरुमा, जाण्याची वेळ झालेली आहे, प्रस्थानाची वेळ झालेली आहे, त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी बाहेर या. गुरुमा बाहेर असतात, सगळं कुटुंब बाहेर येतं. गुरुमा जाताना म्हणतात की हे बघा माधव, आता मी जातीये म्हणून मी तुला सांगते, मला ही तुमची खूप काळजी वाटत होती. तुमच्या सगळ्यांच्या बातम्या माझ्यापर्यंत पोहोचत होत्या. आकाशची केस, आकाशचा हल्ला, मला खूप काळजी वाटत होती, म्हणून शेवटी मी इकडे येण्याचा निर्णय घेतला. पण मी इकडे येण्याचा निर्णय घेतला तो योग्यच होता. माधव, मी तुला सांगते, वसुंधराची काहीही चूक नाही आहे. वसुंधरावर तुम्ही विश्वास ठेवू शकता. ती चांगली मुलगी आहे, तिने माझं मन जिंकलं आहे. आणि कसं आहे ना, प्रत्येक वेळेला सत्याच्या बाजूने उभे राहायला शिका. माधव वसुंधराचं कौतुक ऐकून सुद्धा खुश झालेला असतो. तेव्हा गुरुमा जयश्रीकडे रागाने बघतात आणि म्हणतात की कसं आहे ना जयश्री, तू कधीच सुधारणार नाहीस. तू कधीच सून नाही ना, कधी चांगली सासूसुद्धा होऊ शकणार नाहीस. अगं, एवढी चांगली सून तुला भेटली आहे, तिच्या बाजूने कमखर उभं राहायचं सोडून तू तनयाच्या मागे लागलीस. अगं, तुला कळतं का वसुंधरा, तुला असं वाटतंय ना की तुझ्या आकाशला कायमचं लांब घेऊन जाईल. अगं, पण हीच तुमच्या दोघांमधली कडी आहे. आकाशला तुझ्यापासून जुळवून ठेवणारी वसुंधरा एकमात्र कडी आहे. त्यामुळे वसुंधराला जप, तिच्यावर विश्वास ठेव. असा येडापणा करायचा सोडून दे. जयश्री मान खाली घालून बसलेली असते. गुरुमा तिला चांगलं लेक्चर देऊन तिथून जायला लागते. माधवराव म्हणतात की गुरुमा थोडा वेळ थांबला असता तर. गुरुमा म्हणतात की नाही, आता मला इथून जावं लागेल. मला तुमची फार काळजी वाटत होते, पण आता वसुंधरा आहे ना, वसुंधरा तुमच्या घरावर कुठलंही संकट येऊ देणार नाही, तिच्यावर कधीही संशय घेऊ नका, असं म्हणून गुरुमा तिथून जायला लागतात. सगळं कौतुक वसुंधराचं चाललेलं असतं. सगळेजण तिला घालवायला जातात. वसुंधरा आशीर्वाद घेते. जयश्री म्हणते की आता जरी तू खूप खुश बसलीस ना, तरी लक्षात ठेव, एक दिवस मी तुला आकाशच्या आयुष्यातून हाकलून देणार म्हणजेच देणार. गुरुमाचं मन जिंकलंस म्हणून जास्त स्वतःच्याच मनाचं करायला जाऊ नकोस. अजूनसुद्धा तू आमच्याच तावडीत आहेस आणि आमचंच ऐकायचं आहेस हे लक्षात ठेव. वसुंधरा म्हणते की नाही आहे, माझं कुणीही कितीही कौतुक केलं ना तरी मी कधीच माझ्या मनाचं करणार नाही, तुमच्या मनाविरुद्ध कधीच जाणार नाही. मला तर असं वाटलं होतं की गुरुमांपुढे तुम्ही माझं नाव केलं आहे म्हणजे तुमचा माझ्यावरचा राग निवळला आहे, तुम्ही मला साथ द्याल. पण खरं सांगू काही, जर तुम्ही मला साथ दिली असता, माझ्या पाठीशी उभा राहिला असताना तर तुमचंसुद्धा कौतुक झालं असतं. पण तुम्ही चुकीच्या घोड्यावर
झालात आणि त्याच्यावर डाव लावलात, पण ते चुकलं तुमचं. आई, तुम्ही नेहमीच चुकीच्या बाजूने उभी राहता. एक दिवस माझ्यासुद्धा मनावर विश्वास ठेवून बघा, मी सुद्धा तुमचं मन नक्की जिंकेन. आणि आई, तुम्हाला असं वाटतं ना की मी तुम्हाला आकाशपासून लांब करेल, तर हे कधीच होणार नाही. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुमच्या दोघांना मी कधीच दूर करणार नाही. जयश्री म्हणते की जास्त नाकाने मिरवू नकोस, जास्त काही मोठं केलेलं नाही आहेस, असं म्हणून ती वसुंधराला बोलून निघून जाते. इकडे अखिल तनया बसलेले असतात. तनयाला फार राग आलेला असतो. सकाळ होते. सकाळ झाल्यानंतर बनी आकाशच्या चेहऱ्यावर मिशीचं चित्र काढतो आणि तो स्केच पेन वसुंधराच्या हातात देऊन मागे पळून जातो. वसुंधराला काहीच कळत नाही. ती आकाशच्या तोंडाकडे बघते, तर आकाशच्या तोंडावर रंगरंगोटी बघून तिला हसायला येतं. आकाश उठतो आणि म्हणतो, काय झालं वसुंधरा, तुम्ही असं हसताय का? वसुंधरा म्हणते की हो आकाशराव, उठा तुम्ही आणि बघा आरशात. असं म्हटल्यानंतर आकाशला काही कळत नाही. वसुंधरा खूप हसत असते. आकाश नाही, आरशात बघितल्यानंतर कळतं की आपलं तर माकड बनलेलं आहे. म्हणून तो म्हणतो, कोणी केलं हे, का केलं तुम्ही वसू माझ्यासोबत? तेव्हा वसुंधरा म्हणते की मी नाही हो, बनीनं केलं आहे. बनी तिथे लपलेला असतो. बनी येतो आणि म्हणतो की बाबा मी काहीच केलेलं नाही, तुम्हीच मला सांगा स्केच पेन कोणाच्या हातात आहे? मग त्यांनीच केलं असणार ना. आकाशला कळतं की हे बनीनेच केलेलं आहे, पण मुद्दामून तो वसुंधरावर नाव घेतोय. वसुंधरा आणि आकाश नाटक करायला लागतात. ते मुद्दामून खोटे खोटे भांडायला लागतात. ते खोटे खोटे भांडताना आकाश वसुंधराला म्हणतो की वसुंधरा, तुम्ही हे असलं केलं मला अजिबात पटलेलं नाही. तुम्हाला मी शेवटचं सांगतोय, तुम्ही खरं सांगताय की मी दुसरं लग्न करू, चिनूसाठी मी तुमच्यापेक्षा चांगली बायको आणीन, चांगली आई आणीन, मला तुमची काहीच गरज नाही. वसुंधरासुद्धा मोठ्याने भांडत म्हणते की हो हो करा, मलासुद्धा इथे राहायचं नाही आहे. बनी चल इथून. बनी खूप घाबरतो, म्हणतो की बाबा आईने खरंच काहीच नाही केलेलं, अहो ते चित्र मीच काढले, प्लीज बाबा असं नका करू, तुम्ही नका दुसरं लग्न करू, माफ करा बाबा, माझं चुकलं. तो एवढा बोलत असताना आकाश आणि वसुंधरा हसतात. ते दोघंसुद्धा एवढं मोठ्याने हसतात की बनी त्याच्या चेहऱ्यावर रंगरंगोटी करतील म्हणून पळत जातो. त्यांच्या मागे आकाश वसुंधरासुद्धा पळतात. सगळेजण खाली बसलेले असतात. तर तेव्हा बनी माधवरावांच्या मागे लपण्याचा प्रयत्न करत असतो. त्याने मात्र तोंड पाडून सगळं बघत बसलेली असते. सगळेजण खूप खुश असतात. तनया पायापटत आतमध्ये जाते आणि अखिलला सांगते. अखिल म्हणतो की अगं छान आहे ना तनया, लहान मुलांबरोबर लहान मुलांसारखंच खेळावं लागतं. मी तर म्हणतो की तू सुद्धा मुलांमध्ये मिक्स होत जा, म्हणजे आपल्याला फ्युचरसाठी चांगलंच आहे ना, आपण सुद्धा विचार करू शकतो. तेव्हा तनया म्हणते की नाही अखिल, असला वेडपेटपणा मला आत्ता नको आहे, आणि मी आधीच सांगते मुलं वगैरे आत्ता काही नको आहे. अखिल म्हणतो की अगं असं काय करतेस तनया, आपल्याला तर हवंच ना. ती आपली तोंड पाडून बसलेली असते. इकडे विशाखा घरी बसलेली असते. तिचा नवरा तिला चहा मागत असतो. तेव्हा ती म्हणते की 2 हात दिलेत ना, मग करा चहा. तेव्हा तिचा नवरा तिथून निघून जातो. तनयाचा फोन येतो. तनयावर विशाखा जाम भडकते आणि म्हणते की काय तनया, कशासाठी फोन केला आहेस? सारखं तुझ्या चुकांना ना कव्हरअप करून पॅकअप देऊन मला खरंच खूप कंटाळा आला आहे. तनया म्हणते की मॉम मग काय करायचं मी हे? विशाखा म्हणते की थोडे दिवस शांत राहा. तेव्हा तनया म्हणते की म्हणजे मी नेहमीच मान खाली घालून जगायचं का गं मॉम? तेव्हा विशाखा म्हणते की हो, आता तरी तू तसंच कर, म्हणून रागाने फोन कट करते. तनयाला खूप राग आलेला असतो की माझ्यासोबत अशी कशी वागली. वसुंधरा पळत आपल्या रूममध्ये येते. आकाश तिलासुद्धा मिशा काढायच्या म्हणून मागे लागलेला असतो. वसुंधरा कशीबशी तिथून सुटण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यात आकाश तिला काजळाचा टीका लावतो आणि म्हणतो की आपल्या प्रेमाला कधीच कोणाची नजर लागू नये म्हणून हा टीका